औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वातावरण शांत होण्याआधीच आता राज्यात जुन्याच मुद्द्यावरून नव्यानं राजकारण पेटलंय। 5 वर्षांपूर्वीच्या दिशा सॅलियनचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला। दिशाच्या वडिलांनी नव्यानं याचिका दाखल करत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली। त्यामुळे आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या रडारवर आले। या प्रकरणावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जोरदार खडाजंगी झाली। विधानसभेत आरोप झालेल्यांच्या अटकेची मागणी करत मत्स्योद्योग मंत्री रितेश राणेंसह सत्ताधारी आमदार आक्रमक झाले। तर विधान परिषदेत ठाकरेंचे आमदार अनिल परब आणि भाजपचे आमदार चित्रा वाघ यांच्यात खटका उडाला। दिशा सॅलियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप होताच उद्धव ठाकरेंनी मोठी प्रतिक्रिया दिली। या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी महायुती सरकारला खोटं नाटक केल्यास बुमरांग होईल असा इशारा दिला। आमच्या घराण्याच्या 6-7 पिढ्या जनतेसमोर आहेत, त्याच्यामुळे ह्या विषयात काही तथ्य नाही आहे। दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही। पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल। कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांना मी सांगू इच्छितो। वो बकवास है, उसके बारे में मैं कुछ बोलना नहीं चाहता। गेली 5 वर्ष या प्रकरणात आपली बदनामी सुरू असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय, पाहूया। गेले 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच आहे सातत्याने। कोर्टात आहे, कोर्टात बोलू। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आणि खास करून आपण पाहिलं असेल, माझं ट्विट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं आहे। त्याच्यावर औरंगजेबावर एक्सपोज केलेलं आहे, त्यांच्या हिंदुत्वावर एक्सपोज केलेलं आहे। प्रत्येक गोष्टीवर एक्सपोज केल्यानंतर राजीनामा द्यायला लागला। आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहताय की आज हाऊस बंद कशावरनं पाडायचं, तर माझ्यावरनं पाडायचं, पाडू द्या। 5 वर्ष सतत हे जे काही चालू आहे, कोर्टात जे होईल ते होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।